नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 3131 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। फार महत्त्वाची जाहिरात आपण या ठिकाणी मित्रांनो म्हणू शकतो। 12वी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज नाही आहे। डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या संवर्गातली ही पदे आहेत किंवा लिपिक संवर्गातली ही पदे आपण म्हणू शकतो, ज्यासाठी तुम्हाला 19,963 200 ते 25,581 100 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ते डिपार्टमेंट या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। त्याअगोदर महत्त्वाचे मुद्दे या भरतीचे, ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज फार चांगले आहेत। 3131 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। फक्त 12वी पासवर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। त्या सर्व एक्झाम सेंटरची माहिती मी तुम्हाला देणार आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले सर्व कॅन्डिडेट्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्स नुसार कमीत कमी 19,900 ते 63,200 या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अर्ज फी मात्र 100 रुपये त्यांनी घेतलेली आहे। जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल किंवा SC ST मध्ये असाल, तुम्हाला 100 रुपये सुद्धा भरण्याची गरज नाही आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। आता बघा, जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस डिपार्टमेंट यांच्यामार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत किंवा SCC मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SCC मार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यामधली ज्या वॅकन्सी आहेत त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी 23/6/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। आता बघा, वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, तर कंबाईंड हायर सेकंडरी 10+2 लेवलची एक्झामिनेशन असणार आहे, ज्यामध्ये 12वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ज्यामध्ये टेंटेटिव्ह वॅकन्सी ज्या 31 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्या टेंटेटिव्ह आहेत यामध्ये बदल होऊ शकतो। अर्थात प्रॉब्ली मोस्ट ऑफ द टाइम्स यामध्ये वाढ होत राहते मित्रांनो। सो तुम्ही कन्सिडर करून सध्या 3131 जागा आहेत हे कन्सिडर करून यासाठी तयारी सुरू करू शकता। scc.gov.in या वेबसाईटवर त्यांनी याबाबतची माहिती सुद्धा अपलोड केलेली आहे। यामध्ये जे अपडेटेड वॅकन्सी असतील, पोस्ट वाईज कॅटेगरी वाईज वॅकन्सी असतील, त्यानंतर कळवण्यात येतील वेबसाईटवर असं त्यांनी सांगितलं आहे। मात्र सध्या तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। आता यामध्ये पे स्केल आणि कोणकोणती पदे आहेत ते तुम्ही एक वेळ पाहून घ्या। यामध्ये पहिलं पद आहे लोअर रिजनल क्लर्क LDC ज्युनियर असिस्टंट सेक्रेटरी असिस्टंट JSA पद, ज्यासाठी 19,963 200 पे स्केल आहे। त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर DOE या पदासाठी 25,581 100 पे स्केल आहे। काही पदांसाठी डेटा एंट्री ऑपरेटरच्या तुम्हाला 29,292 300 पे स्केल पाहायला मिळत आहे। आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A हे सुद्धा एक वेगळं पद आहे। डेटा एंट्री ऑपरेटर संवर्गातलं, त्यासाठी तुम्हाला 25,581 100 पे स्केल पाहायला मिळत आहे। सो ही काही पदे आहेत जी या ठिकाणी भरली जाणार आहेत, त्यासाठी टोटल कंबाईन जागा या 3131 तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आता पुढे बघा, यासाठी लागणारं एज्युकेशन काय असणार आहे जे तुम्हाला कंप्लीट पाहिजे 1/1/2026 रोजी। जी डेटा एंट्री ऑपरेटर DOE ग्रेड A चं पद आहे, जे मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री ऑफ कल्चर यामध्ये भरलं जाणार आहे। त्यासाठी 12वी उत्तीर्ण इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज सब्जेक्ट असणे आवश्यक आहे। सो या एकमेव पदासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण सायन्समधनं असणे आवश्यक आहे। इतर पदांसाठी जसे की LDC लोअर रिजनल क्लर्क किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची जी काही पदे असणार आहेत किंवा डेटा एंट्री ऑपरेटरची बाकीची पदे जी राहिलेली आहेत, ज्यामध्ये एक्सेप्ट हे जे पद आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर फक्त 12वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। असं स्पेसिफिक फक्त सायन्समधनंच असावं असं नाही आहे। सो 12 पास सायन्स कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या पदासाठी क्वालिफाय होता किंवा सर्व पदांसाठी क्वालिफाय होता। जर सायन्स नसाल तरी सुद्धा तुम्ही LDC JSA DOE ग्रेड A या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। मेजॉरिटी पदांसाठी तुम्हाला फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। जे कॅन्डिडेट्स who have appeared in 12th standard or equivalent examination can also apply. However, they must possess essential qualification on or before 1/1/2026 च्या अगोदर तुमचं 12वी पास असण्याचं उत्तीर्ण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। सो तुम्ही या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। मी क्वालिफिकेशन बाबत माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट जे 1/1/2026 रोजी कन्सिडर केलेलं आहे, त्यानुसार या ठिकाणी एज लिमिट 18 ते 27 वर्ष राहणार आहे। जे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी मित्रांनो त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे। आता यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता
SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, अपंग ओपन 10 वर्ष, अपंग OBC 13 वर्ष, अपंग SC ST 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅन यामध्ये सर्व्हिस प्लस 3 याचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळतं. या व्यतिरिक्त इतरांना सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे, जसं की विडोज वुमन्स असाल, ह्युमन ज्युडिशियली सेपरेटर यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. आता पुढे बघा, यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे. सो टियर 1 आणि टियर 2 अशा 2 फेजमध्ये तुमचे एक्झामिनेशन मित्रांनो होणार आहे. टियर 1 मध्ये तुम्ही बघू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. टोटल 200 मार्कची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे. टाइम ड्युरेशन 60 मिनिट्स, 80 मिनिट्स फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स जे असणार आहेत त्या हँडिकॅपमध्ये, पण इतरांना 60 मिनिट्स टाइम मिनिट त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. आता फेज 2 साठी कशा प्रकारे एक्झाम होणार आहे किंवा काही एक्झाम फेज 3 मध्ये तुमची टायपिंग टेस्ट सुद्धा होणार आहे, त्याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये नक्की घेऊ शकता. मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू आयडिया या ठिकाणी देत आहे. आता एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कोठे आहेत ते तुम्ही बघू शकता. तर एक्झामिनेशन सेंटर अँड सेंटर कोड तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, ज्यामध्ये वेस्टर्न रिजन, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी कोणकोणते एक्झाम सेंटर ते तुम्हाला पाहता येईल. त्यानुसार अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि अर्थात हे लोकेशन महाराष्ट्रामध्ये नाही आहे. इतर सर्व एक्झाम सेंटर्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहता येतील. सो या बेसिसवर तुम्ही जर बघितला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जवळपास एक्झाम देता येणार आहे. प्लस तुम्हाला जर स्कोर चांगला आला, नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळाली टॉपमध्ये, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्झाम नोकरी ठिकाण तुमचं सिलेक्ट करता येऊ शकतं. त्यानंतर बघा, यासाठी ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे. SSCची एक चांगली गोष्ट असते मित्रांनो, ऍप्लिकेशन फी मात्र 100 रुपये घेतली जाते. ती फक्त ओपन आणि OBCच्या मेल कॅन्डिडेट कडून. फिमेल कॅन्डिडेट असाल, कोणत्याही कॅटेगरीमधले इतर कॅन्डिडेट असाल, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अपंग असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल, तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फॉर्म फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जे कॅन्डिडेट फी भरणार आहेत ते भीम UPI, नेट बँकिंग, विजा कार्ड, मेस्ट्रो, रुपे डेबिट कार्ड मार्फत फॉर्म फी भरू शकतात. ऍप्लिकेशन फी कॅन बी पेड बाय कॅन्डिडेट्स अप टू 19/7/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करताना ही फी त्या ठिकाणी भरू शकता. आता काही महत्त्वाच्या डेट्स या ठिकाणी अप्लाय करायचं कशा प्रकारे ते अगोदर आपण बघूया. तर SSCच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. सेमच मित्रांनो MPS सारखं असतं, तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट करायची आहे जर नसेल तर, आणि त्यानंतर तुम्ही या एक्झामसाठी सिलेक्शन करू शकता किंवा या एक्झाम सिलेक्ट करून त्यासाठी अपियर होऊ शकता. 23/6/2025 पासून 18/7/2025 पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. लास्ट डेट पेमेंटची 19/7/2025 या ठिकाणी राहणार आहे. विंडो फॉर करेक्शन फॉर्म या ठिकाणी तुम्ही बघू शकता 23/7/2025 ते 24/7/2025 हे विंडो करेक्शनसाठी राहणार आहे. जर काय अर्जामध्ये चुकीची माहिती भरला असाल तर मात्र प्रॉब्ली पहिल्यांदाच तुम्ही व्यवस्थित अर्ज करू शकता. शेड्यूल ऑफ टियर 1 एक्झाम 8/9/2025 ते 18/9/2025 मध्ये होईल. टियर 2 एक्झाम फेब्रुवारी-मार्च 2025 अर्थात प्रॉब्ली या ठिकाणी मित्रांनो फेब्रुवारी-मार्च 2026 असं असणे आवश्यक आहे, कारण त्यानंतर तुमची ती एक्झाम होणार आहे. आणि यासाठी तुम्ही बघू शकता डेट्स सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या. टोल फ्री नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, जर काही इश्यू असेल तुम्ही तो त्या ठिकाणी रीच आउट करू शकता. सो नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. सो येणाऱ्या काळात सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. सो मेक शुअर तुम्ही त्या ठिकाणी नक्की अर्ज कराल. त्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.